स्वागत आहे आपलं चालू घडामोडी डिसेंबर भाग 2 मध्ये. आजच्या क्लासमध्ये आपण टॉप 20 परीक्षाभिमुख प्रश्न स्पष्टीकरणासहित घेतले आहेत, जे येणाऱ्या आपल्या परीक्षेला नक्की उपयोगी पडतील. चॅनलवर आला आहात तर सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. चला तर वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. नागालँडचा प्रसिद्ध हॉर्नबिल उत्सव 2024 मध्ये आपला कितवा वर्धापन दिन साजरा करत आहे? याचं योग्य उत्तर आहे 25वा. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. 1 डिसेंबरपासून नागालँडच्या प्रसिद्ध हॉर्नबिल उत्सवाला सुरुवात झाली. यंदा 2024 मध्ये नागालँड आपला 25वा हॉर्नबिल उत्सव साजरा करत आहे. या उत्सवामध्ये सहभागी देश आहे वेल्स आणि सहभागी राज्य आहे सिक्कीम. नागालँडबद्दल जर पाहिलं तर 1 डिसेंबर 1963 या वर्षी नागालँड हे भारताचे 16वे राज्य बनले. यंदा 2024 मध्ये नागालँड आपला 62वा स्थापना दिवस साजरा करत आहे. नागालँडची राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहेत नेफियू रिओ. राज्यपाल आहेत एल गणेशन आणि एकूण विधानसभा सीट आहेत 60. ओके, माहिती नोट करून ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. तसेच ऑप्शन जर पाहिले तर 60, 100 आणि 68 यावरची डिटेल आपण पुढच्या स्लाइडवर घेऊ. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल 1 डिसेंबरला आपला 60वा वर्धापन दिन साजरा करत आहे. BSFची स्थापना झाली 1 डिसेंबर 1965. याचं मुख्यालय आहे दिल्ली. महासंचालक आहेत सध्याचे दिलजीत सिंग चौधरी आणि हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. तसेच मुंबईची ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला 4 डिसेंबर 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. 1911 मध्ये जॉर्ज पंचम आणि राणी मेरी या ब्रिटिशांच्या भारत भेटीदरम्यान याची रचना करण्यात आली होती आणि 4 डिसेंबर 1924ला हे साकारण्यात आले व सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तसेच 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न दुसरा. 2024च्या एड्स दिवसाची थीम काय आहे? याचं योग्य उत्तर आहे सही रास्ते पर चले. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. 1 डिसेंबरला विश्व एड्स दिवस साजरा केला जातो. 2024चा एड्स दिवस मध्य प्रदेशातील इंदोर येथे आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. सही रास्ते पर चले ही 2024च्या एड्स दिवसाची थीम आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजेच NACO 1992 पासून दरवर्षी 1 डिसेंबरला एड्स दिन पाळत आहे. 2030 पर्यंत HIV निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हे खूप IMP पॉईंट आहेत, लक्षपूर्वक नोट करा. HIV संसर्गात 2010च्या तुलनेत 2023 मध्ये 44% घट झाली. तसेच एड्सग्रस्ताच्या मृत्यूमध्ये 79% घट झाली. HIV संरक्षण कायदा 2017 नुसार ग्रस्तांचा भेदभाव संपवण्यात सरकारला यश आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. अत्यंत IMP प्रश्न आहे. शासन आपल्या दारी सरकारच्या या प्रतिष्ठित उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्कॉच पुरस्कार मिळाला. हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यातून सुरू करण्यात आला होता? याचं योग्य उत्तर आहे सातारा. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. शासन आपल्या दारी हा उपक्रम 14 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथून सुरू करण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक जिल्ह्यातून 75,000 लाभार्थ्यांना विविध योजनेचा थेट लाभ या उपक्रमाद्वारे दिला जाणार होता. सरकारच्या या कामाचा गौरव करत या उपक्रमाची 280 प्रकल्पामधून निवड करण्यात आली आणि 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय स्कॉच पुरस्कार या उपक्रमाला देण्यात आला. तसेच लातूरमधल्या उमंग ऑटिझम अँड मल्टी डिझेबिलिटी रिसर्च सेंटरला देखील राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्लिअर.
नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 4, जोर जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाला कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू. राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक 2024 या नावाने हे विधेयक राजस्थान विधानसभामध्ये मांडले जाणार आहे. आता एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचे असेल तर 60 दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. तसेच सर्व कागदपत्राचीही नोंद केली जाणार आहे. असा प्रस्ताव या विधेयकामध्ये मांडण्यात आला आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर तेलंगणाने नुकतीच रायतू भरोसा योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. गुजरातच्या सांस्कृतिक हस्तशिल्प विरासत असलेल्या घरचोलाला भारत सरकारचा GI टॅग प्राप्त झाला आहे. GI म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन. तसेच उत्तर प्रदेश प्रयागराज इथे महाकुंभ मेळा 2025चे आयोजन केले जाणार आहे. तसेच या मेळाव्यासाठी महाकुंभ नावाचा नवीन 76वा जिल्हाही निर्माण करण्यात आला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5, अग्नी वॉरियर 2024चे आयोजन भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडले? खूप IMP प्रश्न आहे. आज या प्रश्नामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर करून टाकतो. याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. अग्नी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान पार पडतो. 2024चे आयोजन नाशिकच्या देवळाली इथे पार पडले. तसेच अजय वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि ब्रिटन या 2 देशादरम्यान पार पडतो. अग्नि वॉरियर भारत आणि सिंगापूर, अजय वॉरियर भारत आणि ब्रिटन. तसेच हे 3 युद्ध सराव खूप कन्फ्यूज करणारे आहेत. सिमबॅक्स आणि विनबॅक्स. सिनबॅक्स हा युद्ध सराव भारत आणि कंबोडिया या 2 देशादरम्यान होतो. डिसेंबर 2024चे आयोजन पुणे इथे करण्यात आले. सिमबॅक्स भारत आणि कंबोडिया, सी फॉर कंबोडिया. तसेच सिमबेक्स हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान होतो. 2024चे आयोजन विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश इथे करण्यात आले. सिमबॅक्स एस फॉर सिंगापूर. तसेच विनबॅक्स हा युद्ध सराव भारत आणि व्हिएतनाम या 2 देशादरम्यान पार पडतो. 2024चे आयोजन अंबाला, हरियाणा इथे करण्यात आले. विनबॅक्स व्ही फॉर व्हिएतनाम. तसेच हरिमऊ शक्ती हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान होतो. क्लिअर. 6वा प्रश्न आहे नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्यासमोर आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे अभिनेता अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सयाजी शिंदे, सुरेश वाडकर, शंकर महादेवन यांनाही नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 7, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? याचं योग्य उत्तर आहे लक्ष्य सेन. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. लखनौ, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेन याने विजेतेपद पटकावले आहे. तसेच महिला एकेरीमध्ये PV सिंधू हिने विजेतेपद पटकावले आहे. तिची ही 3री वेळ आहे. तसेच महिला दुहेरीमध्ये त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने विजेतेपद पटकावले आहे. तसेच ऑप्शनचा जर विचार केला तर गोविंद मोहन हे केंद्रीय गृहसचिव आहेत. कीथ कॅलॉग यांची डोनाल्ड ट्रम्पने रशिया आणि युक्रेन या देशासाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. क्लिअर. प्रश्न 8,
बुक 100 मोदी मंत्राज अ डिकेड ऑफ इंडियाज अपरायझिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे शंकर लालवानी. अ बुक 100 मोदी मंत्राज अ डिकेड ऑफ इंडियाज अपरायझिंग या पुस्तकाचे लेखक आहेत शंकर लालवानी. तसेच विक्रम संपत हे टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटररेग्नम या पुस्तकाचे लेखक आहेत. बसंत गोयल यांना युनायटेड नेशन्स ग्लोबल एक्सेलन्स अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले. भारताने त्यांना त्यांच्या रक्तदान मोहिमेमुळे ब्लड मॅन ऑफ इंडिया ही पदवी प्रदान केली आहे. तसेच भालचंद्र नेमाडे यांना स्वातंत्र्य सेनानी बापू लाड यांच्या नावे दिला जाणारा क्रांती अग्रणी पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले. क्लिअर. 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेच्या FBI म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या प्रमुखपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली आहे? याचं योग्य उत्तर आहे काश पटेल यांची डोनाल्ड ट्रम्प सरकारने FBIच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. तसेच तुलसी गॅब्बार्ड यांची डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेच्या गुप्तचर विभाग म्हणजेच नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी निवड केली आहे. जय भट्टाचार्य हे भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक आहेत. त्यांची ट्रम्प सरकारने NIH म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. तसेच कीथ कॅलॉग यांची डोनाल्ड ट्रम्पने रशिया आणि युक्रेन या देशासाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न 10वा, लोकसभेत बँकिंग कायदा सुधारणा विधेयक 2024 मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार आता नॉमिनीची संख्या कितीपर्यंत वाढवता येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे 4. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. बँकिंग कायदा सुधारणा विधेयकानुसार आता वारसदारांची म्हणजेच नॉमिनीची संख्या 1 वरून 4 पर्यंत वाढवता येणार आहे. 3 डिसेंबर रोजी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. या विधेयकामुळे बँक क्षेत्रात अधिक बळकटी येणार आहे. बँकांना त्यांच्या लेखापरीक्षकांचे मानधन ठरवण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसे काढणे सोपे व्हावे हा या विधेयकाचा उद्देश आहे. याचा चांगला लाभ ग्राहकांना मिळणार आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न 11वा, भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने कोणत्या यानाद्वारे प्रोबा 3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? याचं योग्य उत्तर आहे PSLV C-59. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. इस्रोने श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी चे प्रोबा 3 उपग्रह PSLV C-59 द्वारे सूर्याच्या दीर्घवृत्तीय कक्षेत प्रक्षेपित करणार आहे. इस्रोच्या व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडला युरोपियन स्पेस एजन्सीकडून मिळालेल्या कामाचा हा भाग आहे. प्रोबा 3 उपग्रह कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे 2 भाग होतील. हे उपग्रह सूर्याचा गाभा, त्याच्या सभोवतालचे वातावरण, अवकाशातील हवामान आणि सौर वाटा याचा अभ्यास करणार आहे. 320 टन वजन वाहून नेण्याची क्षमता या यानाची आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर PSLV C-58 या यानाच्या मदतीने एक्स्पोसॅट उपग्रह 1 जानेवारी 2024 रोजी अंतराळात न्यूट्रॉन, तारे, क्षयकिरण इत्यादीच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आले. PSLV C-57 या यानाच्या मदतीने 2 सप्टेंबर 2023 रोजी सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी
आदित्य L1 अंतराळात पाठवण्यात आले. तसेच LV-M3 M4 LV-M3 M4 चंद्रयान-3 मिशनसाठी या यानाचा उपयोग करण्यात आला. 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान-3 मिशन लॉन्च करण्यात आले आणि 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. तसेच एक्स्ट्रामध्ये पाहिलं तर PSLV-C-56 या यांच्या मदतीने इस्रोने सिंगापूरच्या DSSAR सहित एकूण 7 उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. क्लिअर? अत्यंत IMP माहिती आहे मित्रांनो, कुठेतरी नोट करून ठेवा म्हणजेच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. चला आपला नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 12वा. 2023-2024 या कालावधीत भारताच्या दूध उत्पादनात किती टक्के वाढ झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे 3.78 म्हणजेच जवळपास 4%. या प्रश्नाचे IMP आणि निवडक पॉईंट आपल्या समोर आहेत. भारताच्या दूध उत्पादनात 2023-2024 या कालावधीमध्ये 3.78 जवळपास 4% इतकी वाढ झाली. ऑप्शनचा जर विचार केला तर 5%. तसेच याच कालावधीमध्ये मांस उत्पादनात 5% इतकी वाढ झाली. 8.5%. नोव्हेंबर महिन्यात देशात GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कर संकलनात 8.5% इतकी वाढ झाली. तसेच 7.2% देशाच्या कोळशा उत्पादनात नोव्हेंबर 2024 मध्ये 7.2% इतकी वाढ झाली. क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 13वा. भीमा सखी योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी कुठून केली? अत्यंत IMP प्रश्न आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर लक्षपूर्वक पहा आणि नोट करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पानिपत, हरियाणा. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत, हरियाणातून नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली. या योजनेत भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LICची महत्त्वाची भूमिका आहे. हा उपक्रम 18 ते 70 वर्षाच्या महिलांना सशक्त बनवण्यासाठीचा आहे. ज्या महिला 10वी पास आहेत अशा महिलांना आर्थिक साक्षरता आणि जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पहिले 3 वर्ष विशेष प्रशिक्षण आणि 7,000 रुपये महिन्याला मानधन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांचा समावेश केला जाणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर तामिळनाडूमध्ये भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज उभारण्यात आला आहे. पश्चिम बंगालला नुकतेच युनेस्कोने हेरिटेज पर्यटनासाठी सर्वात आवडते डेस्टिनेशन घोषित केले. श्रीनगर अलीकडेच श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा टॅग मिळाला आहे. क्लिअर? 14वा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी आझाद मैदानावर शपथ घेतली. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची ही 3री वेळ आहे. याआधी 2014-2019 मध्ये काही कालावधीसाठी आणि आता 2024 मध्ये ते मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांची उपमुख्यमंत्री बनण्याची ही 6वी वेळ आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि विधानसभा अध्यक्ष बनण्याची त्यांची ही 2री वेळ आहे. तसेच काही ॲडिशनल माहिती पाहू. महाराष्ट्र लोकसभा सीट आहेत 48, महाराष्ट्र राज्यसभा सीट आहेत 19, महाराष्ट्र विधानसभा सीट आहेत 288 आणि महाराष्ट्र विधानसभा परिषद सीट आहेत 78. तसेच लोकसभेचा विरोधी पक्षनेता कोण आहे? राहुल गांधी. आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता आहे मल्लिकार्जुन खरगे. क्लिअर? 15वा प्रश्न आहे. 93 वर्षापासून कार्यरत असलेले अमेरिगो वेस्पुची हे कोणत्या देशाचे जहाज आहे जे विश्वभ्रमणासाठी निघाले आहे? याचं योग्य उत्तर आहे इटली. या प्रश्नाचे काही IMP पॉईंट आपण समजून घेऊ.
इटलीच्या नौदलात 93 वर्षापासून कार्यरत असलेल्या अमेरिगो वेस्पुची या प्रशिक्षण नौकेचे इंदिरा डॉक येथे आगमन झाले. इटलीची कला संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी ही नौका विश्वभ्रमणासाठी निघाली आहे. तसेच ऑप्शनचा जर विचार केला तर फ्रान्सच्या संसदेत नुकताच अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांची सरकार कोसळली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. तसेच चर्चेत राहिलेल्या नोट्रे डेम कॅथेड्रल हा पण फ्रान्समध्येच आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळाच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला पत्र पाठविले आहे. तसेच आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक स्पर्धा 2026चे आयोजनही भारतच करणार आहे. संयुक्त राष्ट्र शांती स्थापना आयोगामध्ये भारत पुन्हा 2025-26साठी निर्वाचित झाला आहे. तसेच ओमानच्या मस्कत येथे झालेल्या हॉकी स्पर्धेत भारताने पुरुषाच्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे आणि ही त्याची 5वी वेळ आहे. तसेच सिंगापूर नुकताच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार सिंगापूर हा भारताचा FDIचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे. यासोबतच मॉरिशस हा देशही भारताचा सर्वात मोठा स्रोत आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. भारतीय नौसेनाने कोणत्या पनडुब्बीद्वारे K4 बॅलिस्टिक मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण केले? IMP प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे INS अरिघात. या प्रश्नाचे काही IMP पॉईंट आपण समजून घेऊ. भारतीय नौसेनाने भारताच्या दुसऱ्या परमाणू पनडुब्बी असलेल्या अरिघातद्वारे K4 मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण केले. तसेच ऑप्शन जर पाहिले तर INS अरिहंत हे भारताची पहिली परमाणू पनडुब्बी आहे. INS विक्रांत हे भारताचे पहिले स्वदेशी निर्मित विमानवाहक पोत आहे. INS तुशील हे अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका नुकतेच आपल्या नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे. क्लिअर. 17वा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? अत्यंत IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 200% हा प्रश्न विचारला जाईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा. या प्रश्नाचे काही IMP पॉईंट आपण पाहू. संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर बनले आहेत. 11 डिसेंबर 2024 पासून ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असणार आहे. याआधी ते महसूल सचिवपदी कार्यरत होते. तसेच ऑप्शन जर पाहिले तर शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाल हा 10 डिसेंबर 2024 रोजी समाप्त झाला आहे. तसेच जय शाह हे ICCचे अध्यक्ष बनले आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आतापर्यंत एकूण 5 भारतीय ICCचे अध्यक्ष बनले आहेत. तसेच CS शेट्टी हे भारतीय स्टेट बँकेचे 27वे अध्यक्ष बनले आहेत. क्लिअर. 18वा प्रश्न आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणत्या शब्दाला 2024चा वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे? ब्रेन रोट या शब्दाला 2024चा वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे. तसेच रीज हा शब्द 2023चा वर्ड ऑफ द इयर होता. क्लिअर. तसेच ब्रेन रोटचा अर्थ होतो जेव्हा आपण मोबाईल पाहत असताना कंटिन्यूली स्क्रोलिंग करत राहतो, बस त्याच्यासाठी हा शब्द यूज केला जातो. क्लिअर. 19वा प्रश्न आहे. एशियाची पहिली जलपरिवहन सेवा उबर शिकारा कुठे सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे काश्मीर. या प्रश्नाचे काही IMP निवडक पॉईंट आहेत. उबरने एशियाची पहिली जलपरिवहन सेवा काश्मीरच्या डल झील येथे उबर शिकारा नावाने सुरू केले. तसेच ऑप्शन जर पाहिले तर श्रीनगर.
नुकताच श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा टॅग मिळाला आहे. महाराष्ट्र. नुकतेच जागतिक बँकेने महाराष्ट्राला मागास जिल्ह्याच्या विकासासाठी कर्ज मंजूर केले आहे. चेन्नई. चेन्नई येथे समुद्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. क्लिअर. 20वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने दिव्यांग दिनानिमित्त पॅरिस पॅराऑलिम्पिक विजेत्यांचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार केला? परीक्षेमध्ये वन लाईनर स्वरूपाचे काही प्रश्न असतात जे ॲज इट इज विचारले जातात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय स्टेट बँक. क्लिअर. 21वा प्रश्न आहे, विश्व बँकेच्या मदतीने भारताच्या कोणत्या राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र उभारले जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे हरियाणा. नंतरचा प्रश्न आहे 22वा, 2800 एलो रेटिंग प्राप्त करणारा दुसरा भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोण बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे अर्जुन एरिगेसी. अर्जुन एरिगेसी हा 2800 एलो रेटिंग प्राप्त करणारा दुसरा भारतीय बुद्धिबळ खेळाडू बनला आहे. तर ही रेटिंग प्राप्त करणारा प्रथम भारतीय बुद्धिबळ खेळाडू होता विश्वनाथ आनंद. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे, एकलव्य ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? याचं योग्य उत्तर आहे भारतीय थलसेना. भारतीय थलसेनाने एकलव्य ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले. भारतीय सेना अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला. तसेच भारतीय रेल्वेने संरक्षा मोबाईल ॲप लॉन्च केला आहे. क्लिअर. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.